जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आगामी येणारी जी पोलीस भरती आहे त्यासाठी सराव प्रश्नसंच तयार करण्यात आले आहे। यामध्ये एकूण सामान्यांचे 25 प्रश्न दिले आहे। तर चला वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न पहा। पहिला प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्र पोलीस दलाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जातात? तर पहा, महाराष्ट्र पोलीस दलाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जातात? तर पहा, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे दक्षता। महाराष्ट्र पोलिसाकडून ज्या पोलीस दलाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जातात? तर दक्षता हे मासिक प्रकाशित केले जातात। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, तुरुंगातील कैद्यांना ATMची सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिला कारागृह कोणते आहे? तर पहा, खालील काही ऑप्शन दिले आहेत, तुम्ही सोडून पहा। तर तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिला कारागृह कोणते आहे? तो कोणते आहे? तर नागपूर कारागृह। कोणते? नागपूर कारागृह आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 2 जानेवारी 1961। कधी? बी नंबर, 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? हा प्रश्न एक टाकतो असतो। महाराष्ट्र म्हणजे पोलीस एक्झाममध्ये हा प्रश्न नेहमी असतो। तर महाराष्ट्र पोलीस दलाची ब्रीदवाक्य कोणते आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे हा। सदरण आहे, खल निग्रह आहे, हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंड संहिता कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? तर पहा, भारतीय दंड संहिता कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? तर 1860 मध्ये। कधी? 1860 मध्ये भारतीय दंड संहिता कायदा अस्तित्वात आला किंवा करण्यात आला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले माहिती आयुक्त कोण होते? तर कोण होते भारताचे पहिले माहिती आयुक्त? तर पहा, खालील काही ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर भारताचे पहिले माहिती आयुक्त कोण होते? हबीबुल्ला। कोण होते? हबीबुल्ला होते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला? तर पहा, माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे स्वीडन। कोणत्या देशामध्ये? स्वीडन देशामध्ये माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम स्वीडन या देशामध्ये अस्तित्वात आला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतच्या अनुदानास मान्यता कोण देतात? तर कोण देते? ग्रामपंचायतच्या अनुदानास मान्यता कोण देते? तर पहा, याचं उत्तर आहे पंचायत समिती। कोण देते? पंचायत समिती देते। ग्रामपंचायतच्या अनुदानास मान्यता पंचायत समिती देते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर कोण असतात सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव? तर पहा, याचं उत्तर आहे विस्तार अधिकारी। कोण असतात? विस्तार अधिकारी। सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर विस्तार अधिकारी असतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर पहा, संख्या वाढवण्याचं इथं दिले आहे। तर पहा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर पहा, खालील काही ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर संसदेला असतो। कोणाला? संसदेला असतो। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून होते? तर पहा, कोणाकडून केली जाते? भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोणाकडून केली जाते? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपतीकडून। कोणाकडून? राष्ट्रपतीकडून केल्या जाते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे,
वंदे मातरम या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर पहा, वंदे मातरम या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला. कोण होते? अरविंद घोष. वंदे मातरम या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर अरविंद घोष होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ऑल इंडियन किसान सभेचे अधिवेशन ब्रॅकेट इथे सदानंद सरस्वती याच्या अध्यक्षतेखाली भरले. तर पहा, इथं कोणत्या ठिकाणी भरले असे विचारले आहे. तर ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन ब्रॅकेट इथे, कुठे? तर ब्रॅकेट इथे सदानंद सरस्वती याच्या अध्यक्षतेखाली भरले. तर कोणत्या ठिकाणी भरले होते? तर लखनौ. कुठे? लखनौ या ठिकाणी ऑल इंडियन किसान सभेचे पहिले अधिवेशन लखनौ या ठिकाणी भरले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानसिंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर पहा, ज्ञानसिंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर ज्ञानसिंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर तात्या छत्रे. कोणी? तात्या छत्रे यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गोरा या बंगाली कादंबऱ्याचे लेखक कोण आहे? तर पहा, गोरा या बंगाली कादंबरीचे लेखक कोण आहे? तर पहा, याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. गोरा या कादंबरी, जे बंगाली कादंबरी आहे त्याचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे आहेत. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? तर पहा, इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले होते? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र दक्षिण आफ्रिकेतून सुरू करण्यात आले होते. कुठून? दक्षिण आफ्रिकेतून. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1 मे 1981 रोजी रत्नागिरीतून कोणता नवीन जिल्हा अस्तित्वात आला? तर पहा, 1 मे 1981 रोजी रत्नागिरीतून कोणता नवीन जिल्हा अस्तित्वात आला? तर पहा, रत्नागिरीतून कोणता जिल्हा अस्तित्वात आला? तर सिंधुदुर्ग. कोणता? सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही आहे म्हणत आहे? तर पहा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही आहे? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. पहा, दारणा ही गोदावरीची उपनदी आहे. प्राणहिता ही सुद्धा गोदावरीची उपनदी आहे. मांजरा ही सुद्धा गोदावरीची उपनदी आहे. तर ऑप्शन उरतो डी. तर वारणा ही गोदावरी नदीची उपनदी नाही आहे. वारणा ही कृष्णा नदीची, कोणत्या? कृष्णा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हरिश्चंद्र शिखराची उंची किती मीटर आहे? तर पहा, मीटरमध्ये विचारले आहे. तर हरिश्चंद्र या शिखराची उंची किती मीटर आहे? तर याचं उत्तर आहे 1424 मीटर. किती? 1424 मीटर. हरिश्चंद्र या शिखराची उंची किती मीटर आहे? तर 1424 मीटर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कराड म्हणजे सातारा या ठिकाणी आहे कराड. कराड या ठिकाणी कोणत्या 2 नदीचे संगम झाले आहेत? तर पहा, कराड या ठिकाणी कोणत्या 2 नदीचे संगम झाले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे कृष्णा कोयना. कृष्णा आणि कोयना नदीचा संगम कुठे झाला आहे? कराड या ठिकाणी झाले आहे. आता पहा, कृष्णा आणि वेना याचा संगम कुठे झाला आहे? कृष्णा आणि वेनाचा? तर माहुलीला. कुठे? माहुली. आणि कृष्णा एरडाचा ब्रह्मपुत्र. कुठे? ब्रह्मपुत्र या ठिकाणी झाले. आणि कृष्णा आणि वर्णाचा संगम हरिपूर या ठिकाणी झाले आहे. आणि कराड या ठिकाणी कोणत्या 2 नदीचा संगम झाला आहे? तर कृष्णा कोयना नदीचा संगम झाले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बोरान हे मूलद्रव्य कोणत्या इंग्रजी संज्ञाने दर्शवले जाते? तर पहा, बोरान हे मूलद्रव्य कोणत्या इंग्रजी संज्ञाने दर्शवले जाते? तर बी. कोणत्या? बी या संज्ञाने दर्शवले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, प्रोटॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? तर पहा, प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर ग्लोस्टोननी.
प्रोनाऊन्सिएशनमध्ये गोल्डस्टोननी प्रोटॉनचा शोध लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर पहा, इलेक्ट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला आहे? तर इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन. कोणी? जे थॉम्सन यांनी लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अणुअंक कोणत्या इंग्रजी संज्ञेने दर्शवले जाते? तर पहा, अणुअंक कोणत्या इंग्रजी संज्ञेने दर्शवले जाते? तर झेड. कोणत्या? झेड या अक्षरांनी दर्शवले जाते. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांनी अणुविषयक सिद्धांत कोणत्या वर्षी मांडला? तर पहा, अणुविषयक सिद्धांत कोणी मांडला? तर जॉन डाल्टननी. तर जॉन डाल्टननी अणुविषयक सिद्धांत कोणत्या वर्षी मांडला? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला 1808ला. कधी? 1808ला अणुविषयक सिद्धांत मांडला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.